नमस्कार. बऱ्याच लोकांना पुस्तकाचा सॅम्पल पाहायला हवा होता. तर पुस्तकाचा सॅम्पल पोस्टाने पाठवणे, मग तुम्हाला मिळणार, मग तुम्ही निर्णय घेणार, यात जास्त वेळ वाया घालवू नको म्हणून त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर हे इंडेक्स समोर तुमच्या दिसते बघा. तुम्ही पॉज करून पाहिजे तितके वेळ वाचू शकता. असे 56 त्यामध्ये लेसन दिलेले आहेत. सुरुवातीला मॅन्युअल अकाउंटिंग, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, डेटर्स, क्रेडिटर्स, ॲसेट असे महत्वाचे जे कॉमर्स मधील शब्द आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर स्टेप्स फॉर लर्निंग मॅन्युअल अकाउंटिंग. मॅन्युअल अकाउंटिंग कसं मेंटेन करतात त्याच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या स्टेप्स संपल्यानंतर त्याकरता प्रॅक्टिस दिलेली आहे. असाइनमेंट नंबर 1 मग इथे दिलंय की त्यामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शनचे प्रकार फक्त लिहायचे. ते कॅश आहे का क्रेडिट आहे. यासाठी एक वर्कबुक सुद्धा मी ई लर्निंग मध्ये टाकला आहे. विद्यार्थ्याला वर्कबुक दिल्यानंतर तो स्वतः या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकतो. हे सुरुवातीचे काही फंडामेंटल उदाहरणं आहेत. इथं प्रत्यक्ष टॅली चालू होतं. कंपनी क्रिएट करणे, तो फॉर्म कसा भरायचा आहे, ग्रुप कसे असणार आहेत, कुठल्या ग्रुपमध्ये कुठले कुठले लेजर येतात, सर्व ग्रुपचे मॅक्झिमम लेजर्स इथं लिहिलेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट दाखवून प्रत्येक अकाउंट मध्ये तुम्ही कशी इन्फॉर्मेशन लिहिणार आहात हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलंच उदाहरण ट्रायल बॅलन्स कसा बनवावा हे दिलेलं आहे. ट्रायल बॅलन्स साठी 3-4 प्रॅक्टिस साठी उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर व्हाउचर टाइप्स कळावेत याकरता 3-4 छोटे उदाहरणं दिलेली आहेत. कंबाईन एंट्रीज सुद्धा दिलेल्या आहेत. अनेक संस्थेमध्ये कंबाईन एंट्रीज केल्या जातात. मग त्याकरता वेगवेगळे व्हाउचर वापरण्यासाठी आपण सिंगल एंट्री मध्ये कसं काय कंबाईन एंट्री करू शकतो याची उदाहरणं दिलेली आहेत अगदी सोल्युशन सह. परचेस व्हाउचर, सेल्स व्हाउचरचा उपयोग कसा करता येईल त्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत. लेजर कसे कॉपी करावे, दुसरी कंपनी डुप्लिकेट कशी क्रिएट करावी ते क्रिएट करण्यासाठी काही एक्झाम्पल दिलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन. एखाद्या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेटर वापरायची संधी मिळावी म्हणून ऑटो कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. मुद्दाम त्याच्यामध्ये ट्रेड डिस्काउंटचा वापर केलाय. इन्क्लुसिव्ह आणि एक्सक्लुसिव्ह असे दोन्ही प्रकार दिलेले आहेत. त्याकरता ग्रॉसरी नेट असे काही शब्द वापरलेत. टॅली वॉल्ट पासवर्डचा उपयोग करून काही उदाहरणं सोडवता यावीत यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. बॅकअप घेता यावा आणि रिस्टोअर करता यावा यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. पेटी कॅश आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. पेटी कॅशची काही उदाहरणं दिलेली आहेत. ते कसं सोडवायचं ते पण स्टेप दिलेले आहेत. रिसिप्ट कशी प्रिंट करता येईल, पेमेंटची रिसिप्ट कशी प्रिंट करता येईल याच्याकरता काही उदाहरणं दिलेली आहेत. तुमच्या समोर दिसतंय बघा. कन्फर्मेशन लेटर, बिल वाईज डिटेल्स, रिमाइंडर लेटर या सर्वांसाठी प्रत्येकी मिनिमम 2 उदाहरणं दिलेली आहेत. बिल वाईजचा उपयोग कसा करता येईल, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटसाठी 2 उदाहरणं दिलेली आहेत. नॉन ट्रेडिंग साठी सुद्धा बिल वाईज डिटेलचा कसा सुंदररित्या उपयोग करून घेता येईल हे दिलेलं आहे. लोन अकाउंट असेल तर बिल वाईजचा उपयोग कसा करता येईल. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस ठेवून काही उदाहरणं सोडवा असा उल्लेख केलेला आहे. आणि इंटरेस्ट कसं पाहायचं इथं दिलेलं आहे बघा. कॉस्ट सेंटरसाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. डेबिट नोट, क्रेडिट नोटचा उपयोग करून 1-2 उदाहरणं सोडवा. बजेट आणि कंट्रोल याचा उपयोग कसा करता येईल, सिनेरिओ कसा तयार करता येईल. रिव्हर्स व्हाउचर साठी सुद्धा 2 उदाहरणं दिलेली आहेत.
बघा इथे दिले क्रिएट सिनेरिओ, पोस्ट डेटेड व्हाउचर साठी एक उदाहरण दिलेलं आहे. मेमो मध्ये कुठले कुठले व्हाउचर एंट्री करणार आहात त्यासाठी एक स्वतंत्र उदाहरण दिलेलं आहे. इन्व्हॉइसिंगला यस ठेवून कसा प्रॉब्लेम सोडवता येईल. एक वर्ष संपल्यानंतर दुसऱ्या वर्षात प्रवेश करताना काय अडचणी येतात याकरता इथं 2008, मग 2009, मग 2010 अशा 3 वर्ष एकत्र एंट्री कशा करता येतील हे दिलेलं आहे. पार्ट 2 मध्ये इन्व्हेंटरी घेण्यात आलेला आहे. इन्व्हेंटरीसाठी ग्रुप क्रिएट करा, युनिट क्रिएट करा, इन्व्हॉइसिंग येस ठेवा. इंटिग्रेट अकाउंटिंग विथ इन्व्हेंटरी साठी एक छोटासा प्रॉब्लेम दिलेला आहे. मल्टिपल गोडाऊन साठी 2-3 प्रॉब्लेम दिलेले आहेत. मल्टिपल प्राइस लिस्ट साठी सुद्धा 2 प्रॉब्लेम दिलेले आहेत. सेपरेट डिस्काउंट कॉलम ऑन इन्व्हॉइसेस यासाठी एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ऍडिशनल व्हाउचर रिसिप्ट नोट, डिलिव्हरी नोट, ट्रॅकिंग नंबर येस ठेवला तर कसं उदाहरण सोडता येईल याकरता 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. ऑर्डर प्रोसेस कशी करावी, कोटेशन कसं तयार करावं, एस्टिमेशन कसं तयार करावं, ऍक्च्युअल बिल वेगळं आणि कोटेशन बनवलं वेगळं असेल तर कसं क्रिएट करावं यासाठी काय उदाहरणं दिलेली आहेत. बॅच एक्सपायरी असेल, प्राइस लिस्ट असेल याकरता स्वतंत्र उदाहरण दिलेली आहेत. पेरोलसाठी पेरोलचे जवळजवळ सगळे प्रकार त्यात कव्हर केलेले आहेत. पेरोलसाठी 11 उदाहरणं दिलेली आहेत. सिंपल पेरोल आहे, मग काही ठिकाणी तुम्हाला पे हेड्स वाढलेल्या दिसतील. कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई असेल तर पेरोल कसं तयार करता येईल. डेली वेजेस असेल किंवा ओव्हर टाइम असेल तर या स्वरूपातील वेगवेगळ्या प्रकारचे पेरोल्स कव्हर करण्यात आलेले आहेत. पेरोलमध्ये प्रोफेशनल टॅक्स कव्हर करता आलेला आहे. ॲडव्हान्स सॅलरी त्यात कव्हर केलेला आहे. जर इन्क्रीमेंट असेल, रिव्हिजन असेल, ॲरियर्स असतील, प्रत्येकासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम दिलेले आहेत. असे 11 उदाहरणं आपण पेरोलसाठी टाकलेली आहेत. त्यानंतर टॅलीमध्ये काही खास फीचर आहे ज्याचा उपयोग नॉर्मली लोक करत नाहीत. युजर आणि पासवर्ड टाकून टॅली ओपन करता येईल. व्हॅल्युएशन स्टॉकचं व्हॅल्युएशन बदलून आपल्याला बॅलन्स शीटच्या किमती बदलता येतील. आपण क्रिएट केलेली कंपनी सर्वात अगोदर ओपन व्हावी यासाठी काही सेटिंग करता येईल का. चेक आपल्याला प्रिंट करता येईल. टॅक्सेशन मध्ये वॅट, TDS, FBT, ST इत्यादी उदाहरणं कव्हर करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे 100 पेक्षा जास्त जवळजवळ 105 उदाहरणं यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून किती वेळा उदाहरण पाहू शकता. तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही प्रिंटआउट सुद्धा काढू शकता. याचा अभ्यास करा, विद्यार्थ्यांना सुद्धा द्या आणि ई लर्निंग मधून तुम्हाला हे उदाहरणं कशी सोडवायची हे दिलेलं आहे. धन्यवाद.